नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे, तो होणार आहे कॉर्पोरेट ॲक्शनशी रिलेटेड. म्हणजे आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे, तो होणार आहे डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरशी रिलेटेड. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी अशा कंपन्या बघणार आहोत, ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत, ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात आधी अशा कंपन्या बघूया, ज्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे ओमेगा इंटरॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने मंडे 8 डिसेंबर 2025 म्हणजे उद्या बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी ओमेगा इंटरॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी उद्या स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे गुजरात नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने फ्रायडे 12 डिसेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 12 डिसेंबर 2025 म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, कंपनीचा करंटली फेस व्हॅल्यू आहे 10चा. म्हणजे कंपनी 1:10चा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. 1:2चा देखील स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. 1:5चा देखील स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. म्हणजे मित्रांनो, कंपनीचा फेस व्हॅल्यू 10 असल्यामुळे कंपनी कशाही प्रकारे मोठ्यात मोठा स्टॉक स्प्लिट देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, 12 डिसेंबर 2025 म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी ही कंपनी गुजरात नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड ही कंपनी स्टॉक स्प्लिटच्या अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, ही अपडेट आली होती 28 नोव्हेंबर 2025ला मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 4:45 वाजता. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 डिसेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी 12 डिसेंबर 2025ला इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, जर आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची इंट्रीम डिव्हिडंडची प्रिव्हियस डेटा बघितला, तर आपण येथे बघू शकतो कंपनीने 2023 मध्ये इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला होता 5 रुपयाचा, ज्याकरिता कंपनीने एक्स डेट फिक्स केली होती 11 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, आता अपकमिंग वीकमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड किती रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स करेल हे बघणे इंटरेस्टिंग राहील. मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्या अपकमिंग म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत, ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, आपल्या या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे मिसेस बेक्टर्स फूड स्पेशलिटीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि एक्स डेटच्या दिवशी कंपनीचा शेअर प्राईस सुद्धा 5ने डिवाइड होऊन जाईल. आणि मित्रांनो, याकरिता म्हणजे या 1:5च्या
स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 डिसेंबर 2025. म्हणजे मिसेस बेक्टर्स फूड स्पेशलिटीज लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट ज्यांना ज्यांना पण घ्यायचा असेल त्यांना या कंपनीचे शेअर 11 डिसेंबरला किंवा त्याच्या पहिले ज्याने पण या कंपनीचे शेअर खरेदी केले असेल त्यालाच या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, यामध्ये आपली नेक्स्ट कंपनी आहे भारत रसायन लिमिटेड आणि या कंपनीने 1:1च्या रेशोचा बोनस शेअर आणि 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, 1:2च्या रेशोचा बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच भारत रसायन लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट देखील अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, भारत रसायन लिमिटेड या कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट दोघांना पण देण्यासाठी एकच रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 डिसेंबर 2025. म्हणजे मित्रांनो, भारत रसायन लिमिटेड या कंपनीच्या बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट ज्यांना पण घ्यायचा असेल त्यांना या कंपनीचे शेअर एक्स डेटच्या आधी म्हणजे 11 डिसेंबर किंवा त्याच्या आधी ज्याने पण भारत रसायन लिमिटेड या कंपनीचे शेअर खरेदी केले असेल त्यालाच भारत रसायन लिमिटेड या कंपनीच्या बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी अशा कंपन्या बघितल्या ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट जर आपल्याला घ्यायचे असेल तर त्या कंपनीचे शेअर आपल्याला अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.